जन्मभूमी म्हणून ओळखले जाणारे आपले जुन्नर तालुका, या शिवजन्मभूमीत उभ्या जगदीच्या माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली आळेगाव, या आळेगावात 1959 रोजी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ यांनी एक ज्ञानाचे छोटेसे रोपटे लावले होते. त्या रोपट्याचे नाव म्हणजे ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. ते रोपटे आता वटवृक्ष झाल्यासारखे आपल्याला वाटत आहे. आपल्या शाळेत 5वी ते 10वी एकूण 17 वर्ग आहेत. ते 17 वर्गांचा मागील वर्षाचा पट हा 2102 आहे. आपल्या ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 म्हणजे आताच तुम्ही सर्व 225 विद्यार्थ्यांची नवीन प्रवेश नोंद करवण्यात आलेली आहे. ते सर्वात प्रथम त्यांचे स्वागत करतो व ऋण व्यक्त होतो. आपल्या ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचे उपक्रम, विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्या स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी त्यामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, MTS, NTS, NMMS अशी इतर काही स्पर्धा परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा, शासकीय चित्रकला स्पर्धा अशी इतर स्पर्धा आपल्या शाळेमध्ये घेतल्या जातात. तसेच वक्तृत्व, गायन, शिल्पकला, चित्रकला अशी विविध उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेतले जातात. आपल्या शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी मोठ्या आनंदाने व उत्साहाने स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण होते. आपल्या शाळेतील आवक मॅडम त्यांनी सुसज्ज असे डान्स पथक, सुसज्ज असे लेझिम पथक, सुसज्ज असं झेंडे पथक असे विविध उपक्रम ते राबवतात. आपल्या ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अद्ययावत ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुसज्ज इमारत. तुम्ही पाहू शकता की एक 3 मजली इमारत आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि ही आता जी नवीन इमारत तयार होती तिचं भूमिपूजन मागील वर्षी दसऱ्याच्या या दिवशी संपन्न झाले. आपल्या शाळेमध्ये MTS, SSC, HSC, 10वी 12वी असे परीक्षा केंद्रे, स्कॉलरशिप परीक्षा केंद्रे, शासकीय चित्रकला परीक्षा केंद्रे अशी विविध परीक्षा केंद्रे. आपल्या शाळेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्य श्री कदम मॅडम हे यांच्या थ्रू आपल्याला छान असा पोषण आहार भेटतो. त्या पोषण आहार एवढं चविष्ट असतो की जर एकदा खाल्ला तर आपल्याला जास्त काळ खावाच वाटतो. तेच नव्हे तर आपल्या शाळेत सर्वत्र CCTV कॅमेरे आहेत. त्या कॅमेऱ्यामध्ये सर्व काही मुलं अभ्यास करतात, खेळतात. भव्य पटांगणे, शाळेसमोर पटांगणे, कबड्डी, खो खो यासाठी लाल मातीचं देखील भव्य पटांगणे. आपल्या शाळेत सर्वात जास्त निकाल लागलेली शाळा म्हणजे आपली ज्ञान मंदिर हायस्कूल शाळा आहे. आपल्या शाळेबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. परंतु आपल्या शाळेत मला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सर्व कर्मचारी स्टाफ, सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद हे कामाप्रती प्रामाणिक व समंजस आहे. हे आपल्याला पालकांसारखं जीव लावतात. आपण जर घरी आई वडिलांना त्रास दिला तर आई वडील मारतात किंवा ओरडतात, परंतु हे सर्व प्रेमळ भाषेतून समजावून सांगतात. आपल्या शाळेतील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ यांचे अध्यक्ष मान्य श्री अजयराव गुराडे, उपाध्यक्ष मान्य श्री सौरभदादा टोके हे सर्व, त्याच्यानंतर संचालक मंडळ आमचे जीवन मामा असतील, मला सर्वांची नाव नाही माहिती, माफ करा, पण आपले जे सर्व मंडळ असतील, उपमुख्याध्यापक पवारे सर, मुख्याध्यापक पवारे सर, उपमुख्याध्यापक पोते सर, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर, या सर्वांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. परंतु वेळेला बंधन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. मी जाता फक्त एवढेच बोलेन की आपल्या मनाची शक्ती ही सूर्यकिरणांसारखी असते. आपल्या मनाची शक्ती ही सूर्यकिरणांसारखी असते. ती ज्यावेळेस एका ठिकाणी केंद्रित होते त्यावेळेस ती प्रखरतेने उजळते. ज्यावेळेस ते एका ठिकाणी केंद्रित होते त्यावेळेस ते प्रखरतेने उजळते. आणि प्रखरतेचं मंदिर म्हणजे आपली शाळा ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. धन्यवाद. मला या मंचावर माझे मनोरंजन करण्याची वेळ संधी दिल्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धर्म, छत्रपती शिवाजी महाराज जय. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज.
सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.